10 मिनिटांचा आपण शतपावलांचा व्हिडिओ बनवतोय, टायमिंग लावलंय 10 मिनिटं टायमिंग लावतोय. आपण रात्रीचं जेवण झालं की एका ठिकाणी बसतो किंवा झोपतो लगेच. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये फॅट स्टोअर होऊन राहते, म्हणजे फॅट साठून राहतं. ती साठून राहायला नको त्यासाठी आपण जेवण झालं की शतपावले करतोय. शतपावले बऱ्याच जणांना काय वाटतं की व्यायाम करायचा नाही. व्यायाम म्हणजे हार्ड, म्हणजे तुम्ही स्पीडमध्ये जे व्यायाम करणार आहे आपण तो काय तसा करत नाही. स्पीडमध्ये चालणं किंवा पळणं नव्हे. आपल्याला काय करायचं आहे, जेवण झालं की लगेच आपण जे एखादा मोबाईल घेऊन एखाद्या ठिकाणी बसतो किंवा मुवमेंट हालचाली काहीच होत नाही, त्याच्याऐवजी उठा, संपूर्ण कुटुंब एकत्र या, संपूर्ण कुटुंबासोबत शतपावले करा. आणि ह्याच्याबरोबर आपण वजन का वाढतंय, वजन कसं कमी करायचं, पोट कमी करायचं आहे, फॅट कमी करायचं आहे, तर त्याला काय करायला पाहिजे, काय खायला पाहिजे ह्याची माहिती सांगत असतो. म्हणजे नवीन लोकांच्यासाठी माहिती असावं. वजन कमी करताना सगळ्यात काय महत्त्वाचं, तर कुठलं प्रोडक्ट खात बसू नका. कारण प्रोडक्ट काय होतं बघा, तुम्ही प्रोडक्ट कधी खाता, समजा मला संध्याकाळी जेवायचं आहे, तुम्ही जेवण टाळताय किंवा जे काय तुम्हाला प्रोडक्ट करून दिलं ते जेवण नाही घ्यायचं म्हणतात, तर हे घ्या म्हणतात. समजा किती दिवस घेणार ते? आपल्या घरात जेवण तुम्ही कायमचं बंद करणार आहे का? मग जेवढं इतक्या दिवसात तुम्ही वजन कमी केलंय त्याचा परत जे काय बंद केलं की दुष्परिणाम काय होणार, जेवढं कमी झालं त्याच्यापेक्षा पण काही जणांचे अनुभव आहे. मी काय खाल्लेलं नाही म्हणून मी काय सांगत आहे तुम्हाला, भरपूर अनुभव आहे ते सांगतोय. परत वाढतंय वजन. आपल्या शरीराला लागतंय प्रोटीन. जेवढं तुमचं वजन आहे तेवढं ग्रॅम, म्हणजे अंदाजे जर तुमचं 70 किलो वजन असेल तर 70 ग्रॅम प्रोटीन दररोज लागतं. त्या प्रोटीनची मात्रा आपल्याला जर दिवसभरामध्ये कव्हर करता आली आहारातून, आणि त्याच्यासोबत फायबर म्हणजे काय आहे, पालेभाज्या, तुमच्या काकडी, टोमॅटो, बीट, गाजर ह्या पालेभाज्यात कव्हर करता आले झालं, इतकं साधं सोपं गणित आहे. आणि ह्याच्यासोबत मग कॅलरीज बनवणार आहेत. कॅलरीज बंद करायचं म्हणजे काय, एकाच ठिकाणी बसून राहायचं नाही. आपलं शरीर जर एका ठिकाणी बसून राहिलं, तर ते काय होतंय, फॅटमध्ये स्टोअर करते. कारण कॅलरीज बंद झाला नाही, ती फॅट हाय साचून राहते. परत त्याचा दुष्परिणाम काय, वजन वाढतंय, पण तुमची फॅट वाढली. कारण हालचालीच काय नाहीत आपल्या. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, हालचाली करायची. तुम्ही कशा किती दिवसभरात हालचाली करताय तसा तुम्हाला रिझल्ट येणार आहे. म्हणजे आपल्यापाशीच आहे आणि आपण शोधत बघतो दुसऱ्याकडे. ह्याला कितीही खर्च केला तरी व्यायामाला पर्याय नाही. व्यायाम हा करायलाच पाहिजे. मग तुम्हाला लय जर सांगत असतील 80% आहार आणि 20% व्यायाम, उलट आहे. मी जर उलट म्हणतोय, तुम्ही 80% आहारच्या ऐवजी 80% व्यायाम करायला चालू करा. एकदम 80% व्यायाम करू नका, सातत्याने हालचाली करा. ह्याच्यासाठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर इकिगाई हे पुस्तक बघा. इकिगाई पुस्तकात इतकी भारी माहिती आहे की जापनीज लोक त्या ठिकाणी इतकं हेल्दी लाईफस्टाईल जगतात आणि ती 100 वर्ष, 100 ते 110, 120 वर्ष कशी जगतात त्या पुस्तकात माहिती दिला. लहान गोष्टी, लहान हालचाली करतात ते. इतकं त्यांना ते इकिगाई पुस्तक चांगलं आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर ते पुस्तक वाचा. यूट्यूबवरती आपल्या अकाउंटवरती जावा. अकाउंटवरती असा तर एकच नंबर आहे, किरण निकम रॉयल जिम हे यूट्यूबला अकाउंट आहे. त्याच्या ह्या व्हिडिओच्या खाली मी लिंक देतो. ती पुस्तक जर हवं असेल तर तुम्ही घ्या. इकिगाई मग तुम्हाला भरपूर तुमच्या शंका निघून जातील. म्हणजे बऱ्याच वेळा मी काय म्हणतो, दर 1 तासानंतर उठा, काहीतरी हालचाल करा. 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिट, शक्य असेल तेवढं. दर 1 तासानंतर जास्त वेळ बसून राहू नका. तुमचे कसलंही काम असू द्या, तुम्ही जास्त वेळ बसून राहू नका. मी प्रत्येक वेळेस सांगतोय. आणि एकदा कधी सवय तुम्हाला चालू झाली की ऑटोमॅटिक तुम्हाला वजन जे वाढले ते कमी होणार आहे. आणि परत वाढणार पण नाही, नको असणार म्हणतोय. का तर तुम्ही सातत्याने हालचाली करताय. एखाद्या गाडीत जर आपण पेट्रोल घातलं, बघा काय म्हणतो मी, गाडीत पेट्रोल घातलं आणि गाडी नाही फिरवली, नाहीच तिला हलवली, त्यातलं पेट्रोल संपल का नाही. तसंच शरीरात आहे. शरीरात काय आहे, तुम्ही जे खाल्लंय चांगलं खावा, म्हणजे हेल्दी खावा किंवा अनहेल्दी खावा, पण त्याचा जर तुम्ही वापरच नाही केला तर ते बरं कुठे होणार. मग ते इंधन आहे असंच साचून राहणार. ते इंधन आहे असंच शरीरामध्ये फॅटच्या स्वरूपात वाढणार, कारण आपण त्याला वापर केला नाही. अशा पद्धतीनं तुम्ही गाडीचं उदाहरण जर घेतलं, किंवा गाडी आपण पेट्रोल भरलाच आणि तिला 50 किलोमीटर पळवली तर ते 50 किलोमीटर पळवलं त्याचं तेल संपणारच आहे. तसंच शरीरात आहे. तुम्ही शरीराकडून किती ऊर्जा वापरून घेतली व्यायामाच्या स्वरूपातून, तर ते तेवढं बर्न होणार.
लय भारी सोपं साधं गणित आहे. तुम्ही त्याला कन्फ्यूज नाही करू नका. कुठलं तर काहीतरी औषध खात बसू नका. हा तात्पुरता रिझल्ट आहे. तुम्हाला फक्त गरज आहे ती प्रोटीनची. हे प्रोटीन जर कव्हर होत नसेल आहारातून तर फक्त व्हे प्रोटीन घ्या. व्हे प्रोटीन तेही GST बिल असणाऱ्या शोरूममधून घ्या. मी म्हणत नाही आमच्या शोरूममधून घ्या. गरज असेल तर, तुमचं कव्हर होत नसेल तर, तुम्ही जे काय खाल्लं त्याचं परत म्हणजे ना मी व्हे प्रोटीन नसेल तर तुम्ही काय तुम्हाला पूर्ण होत नसेल तर नाहीतर घ्यायची गरज नाही. हा प्रॉब्लेम कुणाला तो जास्त करून नॉनव्हेज खात नाही त्यांना. कारण नॉनव्हेजमध्ये सहज सोपं लगेच कव्हर होतं प्रोटीन. 100 ग्रॅम चिकनमध्ये 25 ग्रॅम प्रोटीन आहे. अंदाजे जर तुमचं 80 किलो वजन असेल, 80 ग्रॅम बघा, 200 ग्रॅम दिवसात खाल्लं तर इथं 50 ग्रॅम आपलं प्रोटीन कव्हर झालं. राहिलेलं 30 ग्रॅम बाकीच्या आहारातून, कडधान्य आहे, ताक, दूध, दही याच्यातून कव्हर होऊ शकतं. त्यामुळे मी सांगतोय मग बाकीच्याने घेतलं पाहिजे असं नाही. किंवा तर तुम्हाला औषधाची आहे पैसे होतोय प्रोटीनचं बॅलन्स, तेही प्रोटीन घेतलं तर कधीही उपाशी राहून ते घ्यायचं नाही. तुम्ही बऱ्याच वेळा तात्पुरतं वजन कमी करताय, लगेच रिझल्ट बघताय आणि पुन्हा ते पण झाले डिमोटिवेट होत आहे. तुमचा मूड जातो, व्यायामावर पण जातो, सगळा तुमचा आत्मविश्वास तुम्ही ढासळता. तसं करू नका. शिस्त लावा, सवय लावा, लाईफस्टाईल बदला. लाईफस्टाईल बदला. असं गडबड करू नका की मला लगेच तूप खाली सुटली मागू नका. सवय लावा. वजन काय एकाच वक्त वाढलेलं नाही तर मग एकाच वक्त कमी काय करताय. लय भारी रिझल्ट येतो. काहीतरी हालचाली करत राहावा. कारण पहिला काळ लय वेगळा होता. पहिला काळ होता तो हालचालीचा होता. आता एवढ्या सुखसोयी आल्या, सुखसुविधा आल्यात की त्याच्यामध्ये आपण इलाज नाही, आपल्याला पण ते करावं लागतंय. पण त्याच्यातून जर आपण स्वतःकडे लक्ष नाही दिलं तर मग सगळा गोंधळ होतोय. हा गोंधळ नको असेल शरीराचा तर 100% तुम्हाला लहान लहान हालचालींच्याकडे लक्ष देता आलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपला व्हिडिओ असतो, 10 मिनिटाचा व्यायाम असतो, तो व्यायाम करा. नंतर दिवसभरामध्ये लहान लहान ऍक्टिव्हिटीचा व्हिडिओ असतात, ते ऍक्टिव्हिटी व्हिडिओ बघून करा. संध्याकाळी जेवणाच्या अगोदर आणखी लहान लहान हालचाली असतात, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट जेवणाच्या अगोदर त्या हालचाली करा. नंतर शतपावलांचा व्हिडिओ करा. साध्या गोष्टी आहेत, साधं एवढं मोठं काही नाही. तुम्ही सकाळी जर तास 1.5 तास व्यायाम करत असाल तर 1 नंबर, अतिउत्तम आहे. पण नंतर दिवसभर एका ठिकाणी जर बसून राहत असाल तर उपयोग नाही. पुन्हा तोच प्रॉब्लेम होणार. उपयोग नाही म्हणजे न काय करण्यापेक्षा चांगला आहे असं म्हणत नाही मी. उपयोग नाही, न काय करण्यापेक्षा 1 नंबर आहे, चांगला आहे. आणि मग दिवसभरामध्ये किती पाणी प्यायचं, कशी रेस्ट घ्यायची. दिवसभरामध्ये अंदाजे 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायचं आहे. पाणी पण तेवढंच महत्वाचं आहे. आता उदाहरणार्थ आपण जर एखादा व्यायाम केला तर आपल्याला घाम येणार आहे, घाम आला तर पाणी पिणार आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला ती शंका येते की तहान लागल्यावर पाणी प्यायची. अहो तुम्ही बसला AC मध्ये किंवा तुम्ही हालचाल काही केली नाही तर बॉडीतूनच घामच नाही केला तर तहान तर कशी लागेल. हालचाल नाही झाल्या तर तहान कशी लागेल. मग ते तुम्हाला तहान आणि काहीच कळत नाही. त्याच्यामुळे हे पण असं व्हायला नको. ऍक्शन घ्या. परफेक्शन अजिबात नाला लागू नका परफेक्शनच्या. कारण हे समजा व्यायाम करताना बरोबर आहे चुकतं काय होत नाही. कारण तुम्हाला काय कुठलं वजन घेऊन उचलायला लावलेलं नाही. तुम्ही रानातली कामं करताना कधी म्हणता का मी वैरलेला पिंडा कसा उचलू. किंवा जे शेतकरी नाहीत त्यांना पण सांगतो, शेतकरी बांधव बघा कधी असं म्हणत नाहीत मी पिंडा उचलायचा आहे मला, म्हणजे वैरण म्हणतो आपण त्याला. किंवा एखादं खताचं पोतं किंवा किती पण शाळू हायब्रिड कशाचं पोत असेल उचलताना कधी म्हणतो का थांबा मी वॉर्मअप करतो मग उचलतो. नाही, डायरेक्ट कवडा घालून उचलतो ना तो. मग तुम्ही काय शंका बाकीच्याला करताय. साधं नाही. कधी जर आपण रनिंग करायचं वॉर्मअप करा, वॉर्मअप करायलाच पाहिजे. पण शंका घेऊ नका. ह्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देतोय. एखादा कुठं झापतीशी मागलं जर लागलं तर किती स्पीडनं आपण रनिंगला लागतो. त्यावेळेस कधी वॉर्मअप केला सुद्धा नाही. त्यावेळेस मला काय होतं का ह्या अनेक गोष्टी आहेत. मी उदाहरण देतोय. वॉर्मअप करू नका म्हणत नाही, वॉर्मअप करायला पाहिजे पण शंका घेऊ नका. बाकीच्या गोष्टी अजून हळूहळू सुधारत जातील. एकदा सुरुवात करा. चूक बरोबर नंतर बघू. ऍक्शन घेत नाही हे चूक महत्वाचं आहे. बघा तुम्हीच ऍक्शन घेत नाही तर खरी मोठी चूक आहे. ऍक्शन घ्या, परफेक्शन नंतर बघू. या ठिकाणी रतन टाटांचं एक वाक्य बघा. मी आधी निर्णय घेतो. रतन टाटांचं वाक्य या पुस्तकात सांगतो. मी आधी निर्णय घेतो आणि नंतर मग ते चुका बरोबर ते बघतो. म्हणजे बघा ऍक्शन घ्या अगोदर.
बऱ्याच गोष्टी आहेत, या पुस्तकातून बऱ्याच वेगवेगळ्या ह्यातनं आपल्याला मानवले असे उदाहरणं आहेत. तर अशा पद्धतीनं आपण 10 मिनिटात शतपावली व्हिडिओ झाला आहे. कोणी शतपावली व्हिडिओ केला तो कमेंटमध्ये शतपावली पूर्ण केली असा व्हिडिओ टाका. कुटुंबासोबत केला असेल तर कुटुंबासोबत केला म्हणून कमेंटमध्ये टाका, म्हणजे मला पण कळेल की कोण कोण किती किती लोक करतायत. 100% व्यायामाला लक्ष द्या. व्यायामाला कारण सांगू नका, आपलंच वजन आहे, आपलंच पोट आहे, आपल्याला घरचंच काम कमी करायचं आहे. धन्यवाद.